माजी मंत्री धनंजय मुंडे अद्यापही आपल्या सरकारी बंगल्यामध्येच आहेत। मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाले तरी मुंडे यांनी सातपुडा बंगला हा सोडलेला नाहीये। बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवर आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे अद्याप गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसांत सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम असतो। मात्र धनंजय मुंडे हे अद्यापही सातपुडा बंगल्यामध्ये आहेत। त्यामुळे छगन भुजबळ हे मात्र अद्यापही गृहप्रवेशाविनाच आहेत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, या संदर्भात अधिकची काय माहिती? नक्कीच जर पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांनी मागच्या अधिवेशनात आपला राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वाल्मिक करारांनी संपूर्ण ते देशमुख प्रकरण होतं ते त्यावरून एक नैतिकतेचा जबाबदारी धरून मी राजीनामा देतो असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन आता बराचसा काळ उलटलेला आहे आणि राजीनामा देऊन सुद्धा ते अद्यापही आपला जे सातपुडा हे त्यांचं शासकीय जे निवासस्थान त्यांना मिळालेलं होतं त्याच निवासस्थानात असलेला आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत तो जो बंगला आहे तो सध्या त्यांनी सोडलेला नाही आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं जे खातं मिळालेलं छगन भुजबळ यांना त्यांचा अजूनही जो गृहप्रवेश जो आहे तो प्रतीक्षेतच असलेला आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडेंवरती आतापर्यंत जवळपास 42 लाखांचा दंड जो आहे तो ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात जर नियम सांगायचा गेला तर 15 दिवसात हा बंगला सोडायचा असतो। मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांनी जो बंगला आहे सातपुडा बंगला आहे तो सोडलेला नाही आणि त्यामुळे 42 लाखांचा जो दंड आहे तो सध्या ठोठावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।